मंडळी, पुन्हा एकदा कोकणकर कमलेश ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आम्ही आता आलोय मंडणगडमध्ये। मंडणगडमध्ये खाली दुत्रोलीची जत्रा आहे आज, तर ती बघण्यासाठी आलोय आम्ही। अर्धी मंडळी पुढे गेले, आता आम्ही मागून चाललोय। तुम्हाला डायरेक्ट जत्रा दाखवतो आता। चला मी एंट्री करतोय आता। तर इथून एंट्री आहे, हे बघा इकडे बॅनर लागलेत। मोठी जत्रा असते खूप। आता आपण हळूहळू जाऊया, एंट्री दाखवतो तुम्हाला। तिकडे गेल्यानंतर बघत राहा लगेचच। हे चला रे, जाऊ द्या जाऊ द्या, चला। चला आता सुरुवात केली डायरेक्ट जत्रा बघायला। इथे सगळी बाईक पार्किंग दाखवलेली आहे पूर्ण पुढपर्यंत, अगदी लांब 200-300 बाईक पार्किंग केलेली आहे। आणि हे आमचे मुस्तकीम सर, काय बोलताय सर? हा, इकडे आत्ताच आलो। कधी आलात? आत्ताच जत्रा फिरून आलो तिकडून। जत्रा आहे का? बेस आहे, बेस आहे। चला चला, आम्ही पण चाललोय। इकडे सगळे बाईक पार्किंग चालू आहे। चला, मित्र लोक पण भेटतात, हळूहळू जाऊया आपण। चला, पॉ पॉ आवाज येतोय पेपरांचा। कोण किती पेपर वाजवते बघूया आपण आता तिकडे जाऊन। फुल पब्लिक आहे इकडून। आता सुरुवात झाली। आईस्क्रीमचे दुकान आहेत। माणसं बघा तुम्ही, माणसं बघा। दुत्रोलीची जत्रा, नादच नाही करायचा कुणी। फुगा घेऊया काय रे? फिरवा फिरवा। इकडे छोट्या मुलांची खेळणी आहेत, इकडे कप्पा आहेत, बघू शकता मित्रांनो। खूप चांगलं वाटतंय बघायला। पब्लिकचा नाद नाही करायचा, फुल पब्लिक आहे। चल संजय भाऊ, येऊ मग? नक्कीच, हॅपी बर्थडे। चणे फुटाण्याचं दुकान आहे। ओ अजी, कोण कुठं आहे? चल चल, गर्दी वाढते रे बाबा, जायला लागेल। अफलातून इकडे वडापावचं स्टॉल आहे, बरं आहेत ना? ओळखलीत काय? काय माहिती? अफलातून गर्दी, शेल आलाय, लॉट आलाय, फक्त 50 रुपये। बजाव बजाव। बघा मित्रांनो, दुत्रोलीची जत्रा आवडली का नाही तुम्हाला? थोडस किरकिर असेल, पब्लिक जास्त असल्यामुळे तुम्ही ऍडजस्ट करून घ्या। खूप गर्दी असते मित्रांनो या जत्रेला। इकडे कार्यक्रम चालू आहेत। वाजीव वाजीव, थाप मार, पॉवरफुल कार्यक्रम दाखवतो तुम्हाला। नमस्कार मंडळी, हे चवळी
इकडे सगळे स्वीटची दुकानं लागली आहेत. सागर स्वीट, संजय स्वीट्स, रुचिरा स्वीट्स बघू शकता तुम्ही. जत्रेमध्ये माणसं आवडीने स्वीट, जास्त करून स्वीट घ्यायलाच येतात. जत्रेतलं मिठाई बघू शकता, खूप गर्दी आहे. चला स्वीटची दुकानं झाली. इकडे सेल 100 रुपये. गॉगल कोणता घेतोस तू, बोल ना, तुला कोणता पाहिजे? पॉवरफुल गॉगल दाखव रे. सलमान खानचा गॉगल दाखव. तर चला मित्रांनो, जत्रा दाखवली तुम्हाला हळूहळू कशी जमेल तशी. आता इकडे बघा, हे देऊळ आहे, मस्त डेकोरेशन केलेलं आहे, सजावट पॉवरफुल केलेली आहे. हे बघा मित्रांनो, इकडून पण पब्लिक बघतंय, भरपूर माणसं आहेत. चला आपण आता देवळात जाऊ. इकडे शेवबुंदी खायला या. चला आपण देवळात जाऊया. चल चप्पल काढायला लागणार आहे. बघू शकता इकडे पालखी कशी ठेवलेली आहे. सजावट बघा तुम्ही, सजावट. चला आता देवळातून आम्ही बाहेर पडतोय. तसेच इकडे देऊळ आहे आणि इथे बांगड्यांची दुकान आहेत. खास करून मित्रांनो, जत्रेतल्या गाठी बघू शकता तुम्ही. जत्रेतल्या गाठी जास्त माणसं घेतात. बघा गर्दी किती आहे. पहिला आम्ही पण आवडीने खूप खायचो. तुम्हाला आवडतात की नाही लाल लाल गाठी जत्रेतल्या, नक्कीच सांगा. हे सर्व गडबड आहे, लेडीज पण जेंट्स पण, काय समजत नाही मला. वाजवलं काय? जत्रेतला कॅशो बघू शकता तुम्ही. वाचतो काय चांगले टुनात? काढ रे बघू दे. ऑन तर कर. क्वाडवर चालते, कुठं क्वाड घ्यायचं? सेल आहे की नाही? सेल टाकलं नाही. अरे आवाज नाही येत आहे. बेलूनचं सेल. कुठली टून मध्ये? चांगला आहे, क्वालिटी आहे. म्हणजे शिकण्यासाठी चांगला आहे. शिकण्यासाठी हा, मोबाईलवर घेत होता. मस्त जत्रेमधला कॅशो घेतलेला आहे दादानी. अरे खुश आहेस कॅशो घेतलास? मनातल्या मनात हसू नको. रात्री 2 गाणे वाजव. कपांचा स्टॉल. फुल बम बोले. हे काय रे? हा, हातात घ्या आणि घे ना, असं काढ. तोंड भाजणार नाही ना? मारू का एक घोट? सॅम्पल काय होते? पॉवरफुल दूर आहे, नाद नाही करायचा. ह्याच्यात काय कोकम सरबत आहे काय? मारू का रे एक नली? एक ओसू काय? अरे पियाचंच आहे ना? अरे असेल पेट्रोल विट्रोल आहे ना? इकडे लहान मुलांचे खेळणे आहेत. कोरोना बॉल. लाईट पण मस्त चमकते रे एकदम. आवाज येतो. चिक्याव. इकडे बाबाने एका कोपऱ्यात लावलेला छोटासा स्टॉल बघा तुम्ही. मस्त खेळणे आहेत छोट्या पोरांचे. आणि इथे देऊळ आहे
दुत्रोळीचं तुम्हाला आतून दाखवतो त्या साईडला जाऊन. आता साईडला आमच्या पण ताईने दुकान टाकलंय वडापाव मंचुरियन. हो आत्या बरी आहो ना? काय बावली बिवली घेऊ काय? आवाज कमी आहे. रडते रडते. किती रुपये ही? माझ्या बारक्या पोरीला पाहिजे. जेवलात की नाही? जेवलात? जेवण खाऊन आलात ना? ए कुठे फिरतेस? चल. इथे वडापाव स्टॉल लावलेला आहे गमरे साहेबांनी आमच्या. बघू शकता तुम्ही. इकडे वडा आहे की नाही बघूया. इकडे मंचुरियन आहे, इकडे वडा आहे, इकडे शेजवान चटणी आहे. तसेच डेकोरेशन पण लावलेलं आहे. कुरकुरा वेफर्स सगळं. वडापाव कसा आहे? टेस्टी आहे? खाऊ काय? हे आमचे पप्पा इथे बघा वडापाव सोडतात. हो टाका लवकर. आणि ही आमची, हिचं नाव काय हो? जाई जुई गुलाब मोगरा. इकडं बघ. मदत कर जरा आजचा दिवस. वा एक वडा टाकलेला आहे गरम गरम खायला आता मला. काय दमलीस की काय? मित्रमंडळी भेटलेली आहे. रिस्पॉन्स द्या काय. नमस्कार. तमाशा खूप चांगला झाला पाहिजे. अंगात वाढत झाली पाहिजे. धन्यवाद धन्यवाद. अरे सांगितलं पाहिजे. या देशाचे या देशाचे पंतप्रधान हे आले म्हणजे सगळेच आले. आमदार खासदार जे म्हणतात ते पंचायत समिती वगैरे सगळे थोडक्यात असं म्हणायचंय. माझा सल्ला. वा वा आमच्या भावाने कपड्याचं दुकान टाकलं नाही. बघू शकता तुम्ही. अशा गंगेच्या शांत ठिकाणी संवाद चाले बाई. आणि शिवशक्तीची वाणी भक्तीची शक्तीची वाणी भक्तीची बोलती ग्रंथ दाही. योगीचा भक्ती
कार्यक्रम चालू असताना आमच्या मॅडम अक्षता साळवी यांना या कार्यक्रमामध्ये फोटो मारून घ्यायचा आहे, त्यासाठी ते आलेले आहेत. तरी त्यांचा तो फोटो घेऊन कोण फोटो काढतो फोटो काढून घ्या. दुसरी पार्टी आहे ना. चला चालू करा. क्वालिटी पॉवरफुल देते ना ढोलकीची, आदत नाही करायचं.
मित्रांनो जत्रा बघून झाली, पब्लिक खूप कमी झाले. झुक 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 झुक. मित्रांनो हे तुम्ही खेळलंय का कधी? खेळला असाल तर नक्की कमेंट मध्ये सांगा ह्या खेळाला कोणता खेळ म्हणतात. सगळी मंडळी आता घराकडे चालले, कारण आता 2 वाजले. जास्त वेळ कोण थांबत नाही, पाठीकडे कार्यक्रम चालू आहे. आता आम्ही पण आमची गाडी तिकडे कोपऱ्यात लावले. मी आता डायरेक्ट गाडीमध्ये बसूया, घरी जाऊया. जत्रा कशी वाटली तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या मंडणगडमधली धुत्रोली गावाची जत्रा खूप मोठी असते. चला रे बसा फटाफट. चला मित्रांनो आता घरी डायरेक्ट गँग आमची बसते. आता आम्ही निघणार. चला निघूया का? लॉक केला ना रे दरवाजा. चला चला. कोण आहे रे? गावाले झोपतात. अरे तसंच आहे, गव्हाले आहे ना तोच आहे प्रश्न. चला घरात जाऊया की नाही? नक्की इथंच राहूया. जायचं वा. पण मजा आली काय? खूप मजा केली, खूप एन्जॉय. धुत्रोलीची जत्रा. खूप गर्दी होत्या. गर्दी म्हणजे डेंजर एरिया. त्या गर्दीत ना काढली सुटी. हा घर भरली. रात्रीची गाडी चालवायला मजाच वाटते काय? तिकडं कामावर जायचं. फुल पंखा. क्लायमेट पण खूप छान आहे. रात्रीची वेळ एकदम ड्रायव्हिंग करण्यासाठी खरंच मजा येते. खूप आनंद पण मिळतो. खूप मजाच वेगळी आहे. पाहिजे तेवढा रेस द्या, पाहिजे तेवढी पळवा, मनासारखी ड्रायव्हिंग. हवा हवा हवा. चायला चौघांना घेतला नाही रे त्यांनी. पण ही जत्रा मस्त झाली आहे ना. पब्लिक मला असं वाटतं ह्या वर्षी कमी होतं. नाही भरपूर. सुरुवातीला काय रे खरेदी बिरेदीला येतात ना लोक, काय वस्तू काय येतात काय तमाशासाठी येत नाही. योग्या खरंच पॉवरफुल नसतो का रे? कमरामध्ये फक्त घुंगूर पाहिजे काय? चांगला घुंगूर पाहिजे त्याला. फेल बाई फेल. सुरुवातीला व्यवसाय चांगला नसतो. तर आता आपल्याला राईट साइडला जायचं आहे. आम्हाला मंडणगड नाका झाला होता. सरळ एसटी स्टँड, बानकोट रोड, पाट रोड. चला राईट मारलाय आपण, सरळ पाट रोड आहे. सुरले पूरला आपला पास नव्हता. हा आपला रोड आला काय? हा आपला काय दिसेल काय? ससा, वाघ, डुक्कर? ससा तरी नक्की दिसेल. मिठी मारूया त्यांना जरा जाऊन. चला चौकात जा. चौकात जा. हे दरवाजा बंद कर. चलो. तर चला गावच्या मंडळीला सोडले. आता सरळ आपल्या घरी जायचं. रात्रीस खेळ चाले. जायचं काय रे आंबा चोरायला? मजा काय? चल चला रात्रीच खेळ चालू करू. झाडाखाली थांबून आंबा हलवत राहायचं बस.
चला आपली घर आलेले आहेत फायनली. घरामध्ये पोचलोय आपण. गेट खोलणार कोण? बाबू जा गेट खोल. दोन्ही पण खोल. वडापाव होलं पॉवरफुल बनवलं. वडापावला टेस्ट पण खतरनाक होती. होती संजय फे आहे ना. हा बाबू जा बाहेरची लाईट लाव आपली. खुर्ची काढायला लागेल. हा लाव लाव दरवाजा लाव. चला गाडी पार्किंग झाली आपली. चला आता झोपायचंय. झोपा बाबा आता. चला वाजले भरपूर. मित्रांनो गाडी पार्क करून झाली. बघा गाडी कशी पार्क केली. परफेक्ट. मंडळी जत्रा म्हणजे तुम्हाला सांगायलाच नको, तुम्हाला माहितीच असेल. कारण जत्रा एक असा एक कोकणामध्ये जुन्या पद्धतीचा खेळ किंवा एक असं मानलं जातं. कारण बऱ्याच गावामधून माणसं येत असतात. मगाशी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे तुम्हाला समजलं असेल. कारण गाड्यांची पार्किंग इतकी होती, मला सुद्धा गाडी लावण्यासाठी जागा अनकम्फर्टेबल होती. कसं तरी मॅनेज केलं. म्हणजे खूप गावामधून माणसं येत असतात जत्रा बघण्यासाठी. कारण ती बघायची मजाच वेगळी असते. काही शक्तितुराचे नाच असतात. पूर्वी म्हणजे आम्ही लहान असताना आमच्या आजोबा आम्हाला झोपेतून उठवायचे जत्रा बघण्यासाठी. आमची झोप तर लगेच 2 मिनिटांमध्ये गायब व्हायची. कारण चला चला जत्रा बघायला, असं म्हणजे ती आवड होती पहिल्यापासून आणि आत्ता पण आहे. तर असं म्हणजे कोकणामध्ये एक जुन्या पद्धतीचा हा खेळ या महिन्यामध्ये होत असतो. खास करून थंडीच्या महिन्यात होत असतो. पण थोडासा लेट झाली या वर्षीची जत्रा, त्यामुळे या महिन्यामध्ये घेतली त्यांनी जत्रा. म्हणजे अशा प्रकारे मजा वेगळी असते जत्रा बघण्यासाठी. खूप लांबून लांबून लोक येत असतात. मस्त वाटलं. कार्यक्रमाची शोभा लोक वाढवतात. काही खेल्स होते त्यांचे, म्हणजे काय म्हणतात त्याला, ते नाच शक्तितुरा, ते पण तुम्हाला दाखवलंय व्हिडिओमध्ये. कसं वाटलं व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की सांगा. आवडली तर कमेंट करा. मंडणगडची जत्रा. फायनली मित्रांनो घरी आलोय. गाडी फायनली आपली पार्किंग पण झाली आणि तुम्हाला जत्रा दाखवली. आता वाजलेत रात्रीचे 2:30. तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जत्रा कशी वाटली मंडणगडमध्ये, धुत्रोली गावची जत्रा. आणि आवडली तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. गुड नाईट.